आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. मौजमजेसाठी दुचाकी व वाईन शॉपचे शटर उचकटून चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना वाकड पोलिसांनी अटक केली असून मोटार सायकल चोरीचे 10 व घरफोडीचे 3 असे एकूण 13 गुन्हे उघडकीस आणून सुमारे 6 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये मोटार सायकल चोरी व घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणणे व त्यास प्रतिबंध करण्याकरिता विशेष मोहीम राबविण्याबाबत पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉक्टर शशिकांत महावळकर, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी आदेशित केलेले आहे. त्यानुषंगाने पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 विशाल गायकवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त वाकड विभाग सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोरटकर यांनी चोरीस गेलेल्या दुचाकींचा व घरफोडी करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्याकरिता तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन केले. तपास पथकाने शटर उचकटून चोरी करणारे व चोरीच्या दुचाकींचा शोध घेण्याकरिता घटनास्थळ व आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे निरीक्षण, तांत्रिक तपासावरून व बातमीदारांमार्फत शोध घेत असताना दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी मिळालेल्या बातमीप्रमाणे नवनाथ बाबासाहेब नरळे, वय 22 वर्षे, राहणार जयहिंद कॉलनी, भारत माता चौक, काळेवाडी, पुणे यास कसपटे वस्ती रोड, वाकड, पुणे येथून सापळा लावून मोटारसायकलसह ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातील मोटारसायकल ही वाकड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 849/2024 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास सदर गुन्ह्यात दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी अटक करण्यात आली. पोलीस कोठडी दरम्यान केलेल्या तपासात त्याने पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीतून 5 लाख रुपये किमतीच्या 9 मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या असून त्यापैकी 7 मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत, तर 2 मोटारसायकलबाबत तपास सुरू आहे. तसेच वाकड तपास पथकास वाईन शॉपचे शटर उचकटून चोरी करणारा गुन्हेगार नामे मेहताब उर्फ आयान उर्फ जल्ला सफियाना शेख, वय 19 वर्षे, राहणार MIDC कंपाऊंड जवळ, बौद्धनगर, पत्रा शेड, पिंपरी, पुणे यास दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी डांगे चौक, थेरगाव येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याने त्याच्या 2 साथीदारांसह मुकेश वाईन शॉप वाकड या वाईन शॉपचे शटर उचकटून रोख रक्कम चोरी केल्याची कबुली दिली. तसेच सदरबाबत वाकड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 1342/2024 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 307, 331, 331, अन्वये गुन्हा दाखल असून त्यामध्ये त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास सदर गुन्ह्यात दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे केलेल्या तपासात आरोपीने त्याचे इतर 2 साथीदार वॉन्टेड आरोपी यांच्यासह रोहन वाईन शॉप, काळेवाडी व रिलॅक्स वाईन शॉप, रहाटणी या वाईन शॉपचे शटर उचकटून रोख रक्कम चोरी केल्याचे निष्पन्न झाले. तसेच सदर गुन्हे करण्यासाठी निगडी पोलीस ठाणे हद्दीतून चोरी केलेली अपाची मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिल्याने सदर आरोपीकडून वाईन शॉप घरफोडीचे 3 व मोटारसायकल चोरीचा 1 असे 4 गुन्हे उघडकीस आले आहेत. अशा प्रकारे वाकड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने मोटारसायकल चोरी व वाईन शॉप घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याकडून एकूण 13 गुन्हे उघडकीस आणून सुमारे 6 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदरची कामगिरी ही पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉक्टर शशिकांत महावळकर, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 विशाल गायकवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त वाकड विभाग सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोरटकर, महिला पोलीस निरीक्षक नीता गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक अनिरुद्ध सावर्डे, पोलीस उपनिरीक्षक दिनेश चव्हाण, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक बिभीषण कन्हेरकर, पोलीस अंमलदार संदीप गवारी, वंदू गिरे, ज्ञानदेव जेंडे, कौंते खराडे, सौदागर लामतुरे, तात्यासाहेब शिंदे, नामदेव वडेकर, विजय भुसारे, सचिन गायकवाड, रामचंद्र तळपे, विजय घाडगे, दीपक साबळे, मंगेश लोखंडे यांनी केलेली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिरुद्ध सावर्डे हे करीत आहेत.